सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे मिलन अभी आधा अधुरा है. रोहित, राहुल आणि रोशन तिघांनी मिळून समोरासमोर बसून बायकांना उल्लू बनवलं आणि पाणीपुरी म्हणून पुरीसोबत ड्रिंक केली. राणीला त्यांची शंका आली तसे तिघेही रूममध्ये पळाले आणि खूप हसत होते. आणि रोशन म्हणायचा, कसं उल्लू बनवलं? राहुल दादा, रोहित दादा, मी हुशार आहे ना. आणि राहुल मला हो गेली, तू खूप हुशार आहेस. अरे राणी शंका आली ना तर काही खरं नाही. आणि राणी त्याला वाकडं दाखवून आणि आता हे मला पकडून बाहेर उभा असलेली राणी आणि मी स्वतः तुमच्या तावडीत सापडायला येणार नाही. बोट ठेवलं. मग रोहित इकडून आला की राणी तिकडे पळायची, रोहित तिकडून आला की राणी इकडे पळायची. मग आता रोहित सोफ्यावर चढला आणि त्यानं तिला पकडली आणि म्हणाला, तुला आता सोडणार नाही. आतमध्येच पडली आणि राणी ओरडायला लागली, आई वाचवा, बाबा वाचवा. काय चाललंय? आणि रोहित म्हणाला, आता कोणीही आलं तरी तुला वाचणार नाही. मूर्ख कुठली, माझ्यासोबत मस्करी करतेस, तुला लाज नाही? असं म्हणून त्यानं तिचा कान पकडून ऐकतेस. तशी राणी मोठ्याने ओरडायला लागली. राणी म्हणाली, आणि जानकी म्हणाली, रोहित असे बोलू नका, मस्करी मला काही इंटरेस्ट नाही पुरुषांच्या गप्पा ऐकण्याला. आई, मी तर असंच मस्करी तिचा कान लक्षात ठेवा, या पुरुषांमध्ये माझा नवरा पण आमच्यामध्ये पडायचं नाही. मी माझ्या नवऱ्याचं बोलणं ऐकत होते नाही असं. आणि रोहितनं हाताची घडी घातली आणि म्हणाला, अच्छा मग चल ना. आणि राणीनं त्याच्या पायावर पाय दिला. खूप बोलतो आणि तसं रोहित कळवळला. आणि राणी तिथे तर मला बोलू देत नाही, सतत बड बड करत असते. आणि राणी गाल फुगवून म्हणाली, तुम्ही तिथे बोलता कमी आणि भलतंच काहीतरी करत असता जास्तच. रोहित म्हणाला, भलतंच म्हणजे काय का? प्रेमच करतो ना. इतक्यात तिथं जास्त ड्रिंकच झालेली रोशन आला आणि हसत म्हणाला, राजा को राणी से प्यार हो गया. हे राणी, वहिनी, तू ना अशी लोहचुंबकासारखी आमच्या दादाच्या मागे मागे काय असतेस ग? मला एक कळत नाही, नक्की तू मागे असतेस की दादा पुढे असतो, की तुझ्या मागे दादा असतो? आता त्याला जास्त व्हायला लागली आहे हे कोणाला कळू नये म्हणून राहुलनं त्याला पकडला आणि म्हणाला, रोशन बेटा इकडे ये, तू ना इथे बस, अजिबात काही बोलू नको. आणि रोशन जीभ स्लिप होत म्हणाला, मी बोलणार, माझी वहिनी आहे ना ती, मग मी बोलणार. तसा राहुल त्याला दम देत म्हणाला, रोशन, आई घरामध्ये ड्रिंक आणली म्हणून फटके देईल, फटके आई, फटके आई, असं राहुलनं 2-3 वेळा रोशनला बजावून सांगितलं. आणि रोशन शांत बसला. आणि रोहितला त्यानं खुणवलं की पटकन राणीला इथून घालवून टाक. आणि रोहित तिला म्हणाला, चल राणी आपल्या रूममध्ये चल. असं म्हणून रोहित तिला घेऊन गेला. आणि राणी म्हणायची, थांबा ना, मला बघू द्या, रोशन भाऊजी असं का बोलत होते? रोहित म्हणाला, चल ग, नवऱ्याकडे बघ ना, त्याच्याकडे काय बघतेस? असं म्हणून तिला घेऊन गेला. आणि इकडे महिलासुद्धा उठल्या, आपल्या आपल्या खोलीत झोपायला आल्या. आज रचनाचं बाळसुद्धा राणीकडे झोपलं. आणि रचना म्हणाली, आण त्याला इकडे, मी माझ्यासोबत घेऊन जाते, तुम्ही झोपा निवांत. आणि मग राणी पुन्हा रूममध्ये गेली. आणि जसे मल्हारराव जानकी झोपायला खोलीत गेले तसं राहुलनं रोशनला त्याच्या बेडरूममध्ये सोडलं. आणि सोनमला म्हणाला, त्याला सांभाळ, सकाळपर्यंत बाहेर येऊ देऊ नकोस. सोनम घाबरून आली, दादा आज पण तो झोपेच चालेल का? असाच चावळणार का? आज त्याला कशाचा इतका आनंद झाला आहे? आणि राहुल म्हणाला, आता त्याला काय जास्त झाले ते तूच बघ. असं म्हणून त्याला सोडून निघून गेला. आणि सपना राहुलला म्हणाली, राहुल काय चाललंय तुम्हा तिघांचं? मला तर काही समजतच नाही. आणि राहुल म्हणाला, आणि तू त्यात पडूही नको, ते आम्हा तिघा भावांचं सिक्रेट आहे. आणि त्यानं रोशनला तसाच सोडला. आणि सोनम म्हणाली, अरे देवा रोशन, अरे असं झोपशील का उलटा? बेडच्या उशीकडे पाय केलेत आणि पायाकडे डोकं केलं होतं आणि रोशन तसाच झोपला होता. आणि सोनम त्याला व्यवस्थित झोपवायला गेली तसं रोशनने तिला पकडलं आणि जवळ घेतली. आणि त्याच्या तोंडाचा वास तिला आला. आणि ती म्हणाली, रोशन तू ड्रिंक केली, तेही घरात, तुला काही कळतं की नाही? आणि रोशन म्हणाला, चुप, मी तुझा नवरा आहे आणि माझं सिक्रेट झाकून नेणं तुझं काम आहे. आता सोनम थोडी चिडली आणि म्हणाली, अजिबात नाही हा रोशन, मी तुझं असलं काहीही खपवून घेणार नाही. तू मलाही खोटं बोलायला सांगतोस का? मी आत्ता जाते आणि आईबाबांना सांगते. आणि सोनम निघाली तसं रोशननं तिच्या हाताला पकड आणि तिला बेडवर ठेवली आणि तोंडावर बोट ठेवून म्हणाला, चुप,
एकदम चूप बसायचं, नाहीतर कानाखाली वाजवेल. कोण समजतेस तू स्वतःला? जर तू बाहेर गेलीस ना तर कायमचं बाहेर जायचं, पुन्हा बेडरूममध्ये यायचं नाही आणि मला नवरा म्हणायचं नाही. आणि त्याची ही भाषा ऐकून सोनम चॅटच पडली आणि घाबरून गुपचूप बसली. आणि हा सुद्धा दिसतो तसा नाही, वरवर दाखवतो की तो खेळकर आहे, माझ्यावर किती प्रेम करतो, पण रोशनसुद्धा शेवटी सूर्यवंशी आहे. आणि सोनम म्हणाली, रोशन तू पूर्वीसारखा राहिला नाही, तू माझ्याशी असं बोलशील का? आणि रोशन मला, हो मी पूर्वीसारखा नाही, फक्त तुझा लवर नाही, तुझा नवरा आहे, त्यामुळे माझ्याकडून फक्त गोड बोलण्याची अपेक्षा करू नको आणि गप्प राहायचं, नाही तर तुला घटस्फोटच देईन. असं म्हणून त्यानं तिला दम दिला आणि बिचारी सोनम घाबरूनच गप्प बसली. एवढ्याशा कारणावरून लगेच घटस्फोट घेणार का? आणि याचं काय करावं तिला कळेना, ती गुपचूप झोपली. आणि इकडे राहुल आपल्या सपनाला त्रास न देता गुपचूप झोपला, पण रोहित मात्र झोपत नव्हता, राणीकडे जातही नव्हता. आणि राणी मुद्दाम म्हणाली, सर या ना जवळ, असे का दूर दूर पळता? आणि रोहित म्हणाला, नको आज माझा मूड नाही, तू झोप. आणि राणी म्हणत म्हणाली, अच्छा मूड नाही का रोहित कुमार तुमचा, की मला काही कळू नये म्हणून तोंड लपवत आहात आणि असे कसे जवळ येत नाहीत तेच बघते. असं म्हणत ती त्याच्याजवळ आली आणि रोहित पलीकडे तोंड करून झोपला आणि म्हणाला, राणी मला खूप झोप आली आहे, प्लीज तूही झोप. राणी म्हणाली, असं काय करता, मला एक किस तरी द्या. आणि रोहित घाबरला आणि म्हणाला, नको नको किस तर अजिबात नको राणी, आज मला काहीच नको, झोप बरं. राणी आणखीनच हट्ट करत म्हणाली, बघा हा सर तुम्ही असं नाही करू शकत, या ना जवळ. असं म्हणून ती त्याला पाठीमागून चिकटली. आणि आज राणीचा स्वतः होऊन किती छान मूड आहे आणि आज खूप मजा येणार होती, पण कशाचं काय, रोहित तिला टाळत होता. इतक्यात त्याला टिंगूचा फोन आला आणि रोहितने पटकन फोन घेतला आणि उठत म्हणाला, राणी तू झोप, आता माझा फोन 2 तास तरी संपणार नाही. आणि रोहितने फोन घेतला आणि म्हणाला, बोल ना टिंगू. आणि टिंगू तिकडून म्हणाला, का रे रोहित, आज घेतलीस की काय एकट्या एकट्याने, हल्ली आमच्यात येत नाहीस तू भाड्या. आणि रोहित म्हणाला, का रे तुला फोनमधून पण कळलं का मी घेतली आहे? आणि अरे आता तिथं बसणं चांगलं दिसत नाही, तुम्ही तेच जा की माझ्याकडे, त्या ठिकाणी झडपी अध्यक्षानं बसणं चांगलं दिसतं का? आणि टिंगू म्हणाला, अच्छा म्हणजे आता तुला मित्रांची लाज वाटते का? रोहित रागवून म्हणाला, एक थोबाडीत लावून देईन, माकडा मित्रांची लाज नाही वाटत, त्या जागेची लाज वाटते. तुला माहीत आहे ना माझ्या मागे रिपोर्टर लागलेले असतात, माझ्या राजकीय स्टेटसला ते शोभत नाही. टिंगू हसला आणि म्हणाला, आणि रस्त्यावर राडा करणं शोभतं वाटतं तुझ्या राजकीय स्टेटसला. आणि रोहित हसून म्हणाला, तेच तर राजकारणाची खूबी असते, राडा आणि राजकारण यांचं नवरा बायकोचं नातं असतं. आणि का फोन केलता ते सांग. टिंगू म्हणाला, अरे आपलं पक्षाचं कार्यालय बांधून तयार आहे, त्याच्या उद्घाटनाला कोणाला तरी बोलवलं पाहिजे, तेव्हा तिथं आपल्याला काम सुरू करता येईल याचीच आठवण करून द्यायची होती. आणि रोहित म्हणाला, बरं मला असं वाटतं की आपल्याच आमदारांना बोलवावं, तुला कसं वाटतं? टिंगू म्हणाला, माझी हरकत नाही, पण एक वेळ काकांशी बोल, ते योग्य सल्ला देतील. रोहित म्हणाला, ठीक आहे. आणि मल्हाररावांना विचारतो असं म्हणाला आणि फोन ठेवला. आणि आता राणी झोपली असेल असं वाटून तो परत आला, तर कशाचं काय, उलट राणीनं आणखीनच त्याला भडकवण्यासाठी अत्यंत शॉर्ट ड्रेस घातला होता, छातीपासून खाली आणि मांडीच्या वर. छोटी नाजूक राणी त्या ड्रेसमध्ये एकदम सुंदर आणि कुछ कुछ होता है मधल्या राणी मुखर्जीसारखीच दिसत होती. आणि रोहितनं तिला पायापासून वर बघितलं आणि त्याची सगळी नजर तिच्या गोऱ्या मांडीवर स्थिरावली. आणि राणी हळूहळू त्याच्या दिशेने चालत आली, तरीही रोहित तिच्या मांडीकडेच बघत होता आणि इतकी ती हॉट दिसत होते की काही विचारूच नका. आणि आज तिला काहीही करून त्याच्याकडे जाणून घ्यायचंच होतं की त्यानं नक्की केलं आहे काय. आणि घरात दारू आणली आहे आणि म्हणून राणी त्याच्या जवळ जाण्यासाठी काही पण करायला तयार होती. आणि ती त्याच्या खूप जवळ आली, त्याच्या हातातून त्याचा मोबाईल काढून घेतला, मोबाईल तिथेच टेबलवर ठेवला, त्याचे दोन्ही हात उचलले, तिच्या कमरेत घातले. आणि रोहित मात्र एकदम गोड गोड बर्फीकडे बघावं तसा तिच्या मांड्यांकडे अजूनही आशाळभूत नजरेनं बघायचा आणि जीभ चाटायचा, पण तिच्याजवळ गेलो तर सगळी पोलखोल होणार होती. आणि राणी पुन्हा त्याच्या ओठांकडे निघाली, तसं त्यानं तिला दूर ढकललं आणि मला, राणी तुला म्हणालो ना तू बाजूला हो. आणि राणी पाठीमागून त्याला मिठी मारत म्हणाली, पण का आज का मला जवळ घेत नाही?
त्याचं काहीतरी कारण सांगा ना, की असं काय आहे जे माझ्यापासून लपवता. रोहित म्हणाला, कारण काहीच नाही, आज माझा उपवास आहे असं समज. आणि राणी म्हणाली, अच्छा उपवास का, कसला उपवास. सर खोटं बोलू नका. सर तुम्ही ड्रिंक केली आहे ना. आणि रोहित म्हणाला, नाही नाही तसं काहीच नाही, आणि मी ड्रिंक करतो सगळ्याला माहीत आहेच की, त्यामुळे तू जास्त शहाणपणा करू नको. राणी म्हणाली, माहीत आहे सगळ्याला, पण घरात ड्रिंक आणली हे कुठं माहीत आहे. पाणीपुरीऐवजी दारूपुरी कोणी खाल्ली. असं तसं रोहितनं त्यात तिचं तोंड दाबलं आणि म्हणाला, गप्प बस. आणि राणी त्याच्या हाताला चावली आणि म्हणाली, नाही गप्प बसणार, तुम्ही मला असंच गप्प करू शकत नाही, मी उद्या आईबाबांना सांगणार. आणि रोहितनं तिला रूमच्या बाहेरच ढकललं आणि तिला धक्का देत मला, जा 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 आत्ताच जा आणि सांग आईबाबांना की आम्ही घरात ड्रिंक आणली. आता राणी थोडीशी गप्प बसली आणि म्हणाली, सर आता नाही, आता झोपमोड होईल त्यांची, मी सकाळी सांगणार. आता थोडासा घाबरला रोहित, तरीही हम करसो कायदा म्हणत स्टंटबाजी करत तिला म्हणाला, बरं बरं सांग सांग, मीही बघतो तुला, असं म्हणून झोपला. राणीही आता तशीच त्या ड्रेसवर झोपली. आणि रोहित म्हणाला, ही सगळं जाणून घेण्यासाठी माझ्याजवळ येत होती का, किती नाटकं करतेस ग तू. राणी म्हणाली, आणि तुम्ही खोटारडेपणा करता, आणि उद्या तुमचं नाव सांगणार म्हणजे सांगणार. बाहेर पिता ते पिता, मग घरात येऊन सुद्धा पिता का, आणि घराचं पावित्र्य नष्ट करता, असं म्हणून ती झोपली. आणि रोहित घाबरला. आणि आता ह्या राणी एक्सप्रेसला कोणीही थांबवू शकत नाही असं त्याला वाटलं, आणि जे काय होईल त्या परिणामाला सामोरं जाण्याची तयारी त्यानं ठेवली. मग आता दुसरा दिवस उजाडला. रोहित अजून झोपला होता. राणी उठली आणि तो खूप क्यूट झोपला होता. रात्रीचा तिला टाळणारा रोहित तिला आठवला आणि तिने तिचे केस घेतले आणि पिरगाळून त्याच्या कानात घालून हलवलं. तसं रोहितनं तिला रागात दूर ढकलली आणि म्हणाला, जा तिकडे. आणि राणी म्हणाली, किती पण रागाला जा, किती पण नखरे करा, तरीही मी आईला सांगणार म्हणजे सांगणार, असं म्हणून तयार व्हायला गेली. आणि रोहितनं डोक्यावर हात मारला. आता राणीची विनंती तर करायची नव्हतीच त्याला, तिच्या कितीही विनंत्या करा, तिला जास्तच माज येतो, असं म्हणून तो गप्प बसला. आणि आता आधी तिनं आईला सांगू दे, मग काय करायचं तिचं ते ठरवतो, असं रोहितही म्हणाला. मग सकाळ झाली, नाश्त्याची तयारी झाली आणि सपना राणीला म्हणाली, राणी अगं तुमची ॲनिव्हर्सरी आहे आता काही दिवसात, मग काही प्लॅन आहे की नाही. आणि राणी गाल फुगून म्हणाली, अजून तरी काहीच नाही. रोशन म्हणाला, मला माहीत आहे, नक्कीच दादाचा काहीतरी प्लॅन असेल. लग्न कसं केलं गुपचूप गुपचूप, तशी ॲनिव्हर्सरीसुद्धा तुम्हाला गुपचूप गुपचूप साजरी करायची असेल. राणी वहिनी, तुम्हा दोघांच्या आयुष्यात सगळं सिक्रेट आहे बरं का. राहुल हसून म्हणाला, हो, आणि राणीसुद्धा काही महिने त्याची सिक्रेट वाईफ होती, आम्हालासुद्धा काही कळू दिलं नाही त्यानं. आणि रोशन म्हणाला, वहिनी आता आम्ही जाणार आहे, तर तुझ्या हातचा छान शिरा दे ना शेवटचा. तशी जानकी म्हणाली, रोशन असं बोलतात का, शेवटचा म्हणजे काय रे. आणि राणीही म्हणाली, रोशन भाऊजी असं पुन्हा नाही बोलायचं. रोशन मला चुकलो, पुन्हा नाही बोलणार, पण जाण्याआधी एकदा खायला दे असं म्हणायचं होतं. आणि राणी म्हणाली, आत्ताच करते. आणि इतक्यात रोहित आला आणि राणी त्याच्याकडे बघून मुद्दाम म्हणाली, आई मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तसं रोहितनं तिच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाला, ही मुलगी आता ऐकणार नाही बहुतेक. त्यानं रोशनला राहुलला खणवलं की हिला गप्प करा, नाही तर आपण मेलो, असं म्हणून रोहितनं स्वतःच्याच गळ्यावरून सुरी फिरवावी तसा हात फिरवला. त्या दोघांना कळलं आणि रोशननं लगेच विषय बदलला आणि म्हणाला, राणी वहिनी तुला जे काही बोलायचं आहे ते नंतर बोल, आधी मला शिरा दे. आता सोनम तर रोशनसोबत बोलतच नव्हती, तिला तर त्यानं घटस्फोटाची धमकी दिली होती, म्हणून ती कोणाला काहीच सांगणार नव्हती. पण राणी मात्र खूप चुरू चुरू करत होती. मग रचनासुद्धा आजच निघणार होती आणि तिच्यासमोर काहीच तमाशा नको म्हणून राणी थोडंसं गप्प बसली. मग तिघींनी मिळून रचनाची ओटी भरली आणि तिला सोडायला रोशन गेला. आणि मग मल्हाररावांना रोहित म्हणाला, बाबा आपल्या पक्षाच्या कार्यालयाचं नवीन ऑफिस आहे ना, त्याच्या उद्घाटनाला कोणाला बोलवायचं. इथल्याच आमदारांना बोलवायचं की आणखीन कोणाला. आणि मल्हारराव म्हणाले, तुला जर तू राजकारणात आणखीन पुढे करिअर करायचं असेल तर मला वाटतं पक्षाचे अध्यक्ष बोलवलं तर ठीक राहील, त्यानिमित्तानं तुझा जनसंपर्कही त्यांच्या लक्षात येईल, तुझं कामही ते बघतील आणि तुला पुढं जाण्याची संधी देतील. रोहित म्हणाला, ठीक आहे, पण आता त्यांना बोलवायचं म्हणजे मुंबईला जावं लागेल. मल्हारराव म्हणाले, हो त्यांच्या तारखा फिक्स असतात आणि महिना ते उपलब्ध नसतात. रोहित म्हणाला, बाबा तुम्ही बोला ना त्यांच्याशी, म्हणजे मग ते मला पटकन तारीख देतील. आणि मल्हारराव म्हणाले, ठीक आहे मी बोलतो, मग तू जा.
मग सगळे जिकडच्या तिकडे आता तरी गेले. राणीसुद्धा कॉलेजमध्ये गेली आणि मुलाखतीची पूर्ण तयारी झाली होती. 2 दिवसांनी कॉलेजमध्ये हा प्रोग्राम घ्यायचा होता. रोशन आणि सोनम आसामला निघून गेले आणि आता राणीला राहत नव्हतं. ती जानकीकडे गेलीच आणि म्हणाली, आई मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. जानकी म्हणाली, काय गं बोल ना. आणि राणी म्हणाली, आई तुमचा असा नियम आहे ना घरात कोणी ड्रिंक करायची नाही. आणि बघा ना या तिघांनी एकदा सोडून 2 वेळा ड्रिंक केली घरात. आणि मला हे तुम्हाला सांगायचं होतं म्हणून सांगितलं. आता सर मला खूप ओरडतील. आणि हे ऐकून जानकी चिडली आणि म्हणाली, असा कसा ओरडेल, त्याला आता बघतेच. आणि जानकीनं रोहितला फोन केला. नेहमीप्रमाणेच तो मीटिंगमध्ये होता आणि टिंगूनं फोन घेतला आणि म्हणाला, बोला ना काकू काय झालं. रोहित मीटिंगमध्ये आहे. जानकी म्हणाली, रोहितला फोन दे. टिंगू म्हणाला, काकू आहो तो मीटिंगमध्ये आहे, त्याच्यासमोर लोक बसलेले आहेत. आणि जानकी दम देत म्हणाली, ते काहीही असू दे, त्याच्यासमोर इंद्रदेव जरी बसला असेल तरी मला देणं घेणं नाही, त्याला फोन दे. आणि टिंगूला वाटलं वातावरण खूपच तापलेलं आहे. नाईलाजानं त्यानं रोहितच्या कानात काहीतरी सांगितलं. काकू चिडल्या आहेत, फोन घे असं म्हणाला. आणि रोहितनं घाबरत घाबरत फोनकडे बघितलं आणि समोरच्या लोकांना म्हणाला, एक्सक्यूज मी, थोडा अर्जंट कॉल आहे. आणि उठून बाजूला गेला. आणि आता जानकीनं त्याच्यावर जी फायरिंग सुरू केली ते रोहितनं कानाचा फोन बाजूला काढून डोळे बंद करून ऐकायला सुरुवात केली. लाज नाही वाटत आई वडिलांचा आदेश डावलून असं करायला. आम्ही तुला काही बाहेर एन्जॉय करू नको म्हणतो का, तरीही तुम्हाला असली घाणेरडी प्रथा घरात सुरू करून एन्जॉय करायचा आहे का. एक तुझे वडील आहेत जे इतके मोठे आहेत उद्योगपती, पण त्यांनी कधी सुपारीच्या खांडाला स्पर्श नाही केला. आणि तुम्ही तिघं मुलं आजच्या जमान्यातली आहेत म्हणून तुम्हाला सूट दिली तर तुम्ही असं कराल. आता रोशन गेलं तिकडे, पण आता तू आणि राहुल माझ्यासमोर या आत्ताच्या आत्ता, असं म्हणून जानकीनं फोन ठेवला. आणि रोहितनं फारच बारीक चेहरा केला आणि म्हणाला, मेलो या राणीच्या आईला तर ना, आता चांगलीच शिक्षा देतो तिला. शेवटी पचकायचं ते पचकली. ही मुलगी किती चोंबडी आहे. पण रोहित, तिला शिक्षा देण्याऐवजी तुला तुझ्या वाटणीची शिक्षा घ्यावी लागेल आधी. आणि रोहित घरी निघाला. इकडं राहुलला सुद्धा तसंच. जानकीनं त्यालाही फोन केला होता, तसंच बोलली होती. त्यालाही भीती वाटली. त्यानं रोहितला फोन केला आणि मला, रोहित यार कुणी आग लावली. रोहित मला, दुसरी कोण, ती आहे की माचीसची डब्बी, सारखी आग लावत फिरते. आणि रोशनला सुद्धा फोन लावला आणि सगळं सांगितलं. आणि तू तिकडंच थांब बाबा, तू इकडे येऊच नको, असं रोहित त्याला म्हणाला, कारण आई खूप तापली आहे. तसं रोशनने सोनमकडे बघितलं आणि सोनम म्हणाली, मी नाही सांगितलं, तुझी शपथ. आणि रोहित म्हणाला, तिला कशाला बोलतोस, हे सगळं राणीनं सांगितलं आहे. आणि रोशन म्हणाला, दादा तुझी बायको तुझ्या ताब्यात नाही का रे. सोनमला सगळं माहीत होतं तरीही ती गप्प बसली की नाही. सोनम मोठ्यानं म्हणाली, गप्प नाही बसू शकले. गप्प बसू नाही तर काय करू, तू सरळ म्हणालास की घटस्फोट देतो. आणि रोहित म्हणाला, आईच्या गावात मी पण राणीला अशीच काहीतरी धमकी द्यायला हवी होती. आणि राहुल म्हणाला, नाही रोहित, राणी आता कुठल्याच धमकीला घाबरत नाही तुझ्या. तुझं हत्यार आता बोथट व्हायला लागलं आहे. रोहित म्हणाला, हो ना दादा, या मुलीचं काय करावं मला कळतच नाही बघ. आणि रोशन म्हणाला, रोहित दादा, राहुल दादा, ऑल द बेस्ट. आणि मी तिथं आल्यानंतर मला वाचवा बरं का, असं म्हणून त्यानं फोन ठेवला. पण आता त्याचंच नाव सांगून रोहित आणि राहुल स्वतःचा बचाव करणार होते. आणि रोहित राहुलला जानकीसमोर उभा राहिलेलं बघून राणीला आनंद होत होता. त्या दोघांनीही सांगितलं की ही आयडिया आई रोशनची होती. आम्ही इतकी वर्ष असं काहीतरी केलं का सांग बरं, आणि आम्हाला माफ कर, यापुढे आम्ही असं कधीच करणार नाही, असं म्हणून रोशनच्या अंगावर सगळं ढकललं. राणी ते ऐकत होती आणि म्हणाली, किती बदमाश आहेत. जानकी चिडली आणि म्हणाली, मी माफ नाही करणार, तुम्ही माझे विश्वास तोडला आहात. आणि राणी म्हणाली, आई आता मी तुम्हाला सांगितलं ना तर माझ्याकडे कसे रागात बघतात बघा ना. जानकी म्हणाली, रोहित खबरदार, जर राणीला काही म्हणालाच तर तुझं तंगड तोडून हातात देईन. एक चूक केली आहेस, आता दुसरी चूक करू नको. आणि राणीनं स्वतःची बाजू सेट करून घेतली आणि गरीब गायसारखी शांत बसली. मग संध्याकाळ झाली. डायनिंग टेबलवर राहुल रोहित मान खाली घालून गुपचूप जेवण करत होते. आणि आजचं घरातलं वातावरण जरा जास्तच तंग होतं. आणि राणी रोहितला वाढायला आली तसं रोहितनं तिच्या हातून काहीच घेतलं नाही, हात आडावा लावला. राणी लगेच म्हणाली, आई बघा ना. तशी जानकी तिकडून दम देत म्हणाली, रोहित. आणि रोहितने हात बाजूला काढला. राणीनं त्याच्या ताटात वाढलं आणि, माझ्या सुना माझ्या घराची परंपरा जपतात, ते तुम्हाला पटत नाही का, तुम्ही मुलं असं परंपरा तोडायला निघालात, असं जानकी म्हणाली. आणि रोहित मान खाली घालून म्हणाला, आणि तुला तुझ्या स्वतःच्या मुलांपेक्षा सुनाजवळच्या वाटायला लागल्या, तू त्यांचेच जास्त लाड करतेस.
जानकी पुन्हा ओरडून म्हणाली, करणार. जे माझ्या नियमाप्रमाणे वागतील मी त्यांचेच लाड करणार. आणि तुम्ही बिनलाडाचे मोठे झालात का? पण हल्ली तुम्हाला ना खूपच पंख फुटायला लागले आहेत. आणि मग कसं तरी त्या अन्नातून चमचा फिरवत फिरवत रोहित बसला आणि पुरुषांचं जेवण झालं की तोही उठला आणि बेडरूममध्ये जाऊन रागात राणीची वाट बघत बसला. राणीनं त्याची प्लेट बघितली, त्यानं काहीच खाल्लं नव्हतं. शेवटी तिलाच ते सगळं खावं लागलं आणि राणी बेडरूममध्ये गेली तसा रोहित रागारागात झोपला. आणि राणी त्याला समजावत म्हणाली, अहो ऐका ना. आणि तो म्हणाला, राणी गप्प बस. तुला जे करायचं होतं ते तू केलं ना, मग आता बोलू नकोस. आणि आता काय तुला बोलण्याचीही बंदी, नाहीतर आणीबाणीची परिस्थितीच येईल आणि तुझी सासू मार्शल लॉ लागू करेल. तू सेफ आहेस ना तिच्याकडून. मी माझ्या बायकोवर ओरडूसुद्धा शकत नाही. मग एक काम कर, त्यांच्याच रूममध्ये जाऊन झोप. तुझं आणि माझं यापुढे नातं संपलं. असं म्हणून तो हाताची घडी घालून झोपला. राणी म्हणाली, असं काय करता हो? मी माझं सोन्याचं कर्तव्य केलं आणि घराची परंपरा आणि पावित्र्य राखण्याचं माझं काम आहे असं तुम्हीच सतत म्हणता ना मला. म्हणता की नाही सांगा बरं? राणी सून आहेस तू, तू चुकायचं नाही, तू सूर्यवंशींची परंपरा जप असं तुम्हीच म्हणता आणि तुम्हीच परंपरा तोडत आहे का? आणि हे बघा, सगळ्याला समान न्याय आहे. आपल्या घराची परंपरा आहे. जर कोणी आपल्या घराचा वॉचमॅन जरी तो रूढ तोडायचा म्हटलं ना, तरी त्यालाही तीच शिक्षा आणि या घराच्या मुलालाही तीच शिक्षा. आणि मोठ्या घराण्यांमध्ये सगळ्याला समान शिक्षा असेल ना, तरच ते घराणं मोठं असतं. तुझं माझं बघितली की मग तिथे एक वाक्य तर राहत नाही. आईचं बरोबर आहे, सगळ्याला समान न्याय देतात, चुकेल त्याला शिक्षा. मीही शिक्षा घेतली आहे, सपनाताईनं शिक्षा भोगली आहे. मग तुम्हाला तितका का राग येतोय? तुम्हाला राग आला असेल तर तुम्ही आत्ता मला हवी ती शिक्षा द्या, पण मी जे केलं ते घरासाठी केलं. आणि बाहेर प्यायला तुम्हाला बंदी नाही ना, मग घरातच आणून प्यावी असा तुमचा हट्ट का? रोहित आता शांतपणे ते ऐकत होता. तिचंही बरोबर होतं. शेवटी त्यानंच तिला ते सगळं शिकवलं होतं. पण रोहित कुमार साडी लावली म्हणून तिला असाच सोडणार नव्हता. आणि तो मला, ठीक आहे, आता देतो मी तुला शिक्षा. चल एक काम कर, ते पुस्तक डोक्यावर घे आणि गार्डनपर्यंत जा आणि अख्ख्या घराला 10 फेऱ्या मार. जर पुस्तक खाली पडलं तर पाठीमागं जितक्या फेऱ्या केल्या ना त्या बाद होतील आणि पुन्हा नव्यानं 10 फेऱ्या काढायच्या. राणी म्हणाली, काय सर, खरंच तुम्ही मला ही शिक्षा देणार का? रोहित म्हणाला, हो. आणि राणी म्हणाली, ठीक आहे, ठेवा माझ्यावर लक्ष. असं म्हणून तिनंही डोक्यावर पुस्तक घेतलं आणि गार्डनमध्ये जाऊन घराभोवती 3 फेऱ्या काढल्या. रोहित तिच्याकडे बघत होता आणि 4थ्या फेरीला ती त्याच्याकडे बघायला लागली. इतक्यात तिच्या डोक्यावरून पुस्तक घसरलं आणि पडलं. आणि रोहित पुन्हा म्हणाला, 1. चल 1 पासून सुरुवात कर. आणि असं खूपदा झालं आणि राणी कंटाळून गेली. पण निर्दयी रोहित तिला थांब म्हणत नव्हता. तिची चांगलीच खोड मोडणार होता. आणि आता शेवटी 9 फेऱ्या झाल्या. 10व्या फेरीला राणी खूप सावध सावध येत होती. नेमकं एंडिंग पॉईंटपर्यंत येणार आणि राणीला आनंद झाला की तिची शिक्षा पूर्ण झाली आणि 2 पावलं राहिली होती. तोपर्यंत तिचं पुस्तक पुन्हा पडलं आणि रोहित हसला आणि मला, चला आता पुन्हा 1 पासून सुरुवात करा. आता असं 2 तास सुरू होतं. सगळे झोपले होते आणि ह्या दोघांचा नवीनच कारनामा सुरू होता गार्डनमध्ये. आणि राणीनं आता पुन्हा 1 पासून सुरुवात केली. दमून दमून शेवटी त्याला दया येईल असं तिला वाटलं, पण त्याला दया येत नव्हती. तो किती हट्टी आहे हे तिला समजत होतं. शेवटी तिनंही 10 फेरे काढलेच आणि तो गुपचूप रूममध्ये आला आणि राणीही आली आणि दमूनच झोपली. आणि जशी राणी थकून झोपली त्यानंतर तर पुन्हा जखमीवर मीठ सोडल्यासारखं त्यानं तिला त्रास द्यायला सुरुवात केली. आणि उगीचच तिचे ओठ, कान, गाल चावायला लागला आणि तिचे कपडे काढत होता. आणि राणी निश्चित पडली आणि तुम्हाला काय करायचं ते करा असं म्हणाली. त्याला विरोध केला नाही. त्यानंसुद्धा तिची कसलीही साथ नसताना तिच्यावर येऊन त्याचं काम केलं, रिकामा झाला आणि बाजूला पडला. आणि राणीच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिचं नेमकं काय चुकलं हेच तिला कळेना. तरीही दुसऱ्या दिवशी ती त्याला म्हणाली, सर उद्या कॉलेजमध्ये याल ना, मी तुमची मुलाखत घेणार आहे. तो प्रोग्राम उद्या आहे. आणि रोहित शर्ट घालत घालत त्याच्या हाताच्या बाया पाठीमागं मुडपत थोडा रुबाबात आणि अक्रूपणा दाखवत म्हणाला, मला वेळ नाही. तरीही राणी बिचारी हळूच म्हणाली, अहो पण मी आता ऐन वेळेस दुसरं कोणाला घेऊ? तसं त्यानं तिच्याकडं रागात बघितलं आणि म्हणाला, मी फक्त म्हणालो की मला वेळ नाही, तर तू लगेच मला रिप्लेस करायला निघालीस का? खूप घाई झाली का माझ्यापासून सुटका मिळवण्याची? असं तो खूप खोचकपणे म्हणाला. आणि राणी म्हणाली, असं काय बोलता? मला कशाला तुमच्यापासून सुटका हवी असेल? पण उद्या प्रोग्राम आहे आणि तुम्हाला वेळ नसेल तर मी काय करू?
आणि रोहितनं मोबाईल घेतला, केसावरून हात फिरवला आणि म्हणाला, बघ तुझं तू. हल्ली तू माझं कुठं ऐकतेस आणि तुला ॲडव्हेंचर खेळण्याची सवय आहे ना, तर बघ असं म्हणून बाहेर गेला. राणी हिरमुसली आणि आता हे नाही आले तर तिचा खूप पचका होणार होता. पण रोहित बाहेर गेला आणि त्यानं कॉलेजमध्ये फोन केला आणि प्रोफेसरांना म्हणाला, उद्याचा जो काही मुलाखतींचा प्रोग्राम आहे तो 2 टप्प्यात करा. उद्या इतरांच्या घ्या, मला थोडा वेळ नाही आणि मी दुसऱ्या टप्प्यात येतो राणीसाठी. आणि ते सर म्हणाले, ओके सर. आता राणीला हे माहीतच नव्हतं की तिच्या सोयीसाठी त्यानं असं केलं आहे. ती दुसऱ्या दिवशी चेहरा पाडून कॉलेजमध्ये गेली. आता मेघनाला सुद्धा वाटत होतं की रोहित सर येतील तिच्यासाठी मुलाखत द्यायला, पण तो आलाच नाही. आणि राणीचा पडलेला चेहरा बघून मेघना खूप खुश झाली आणि म्हणाली, काय झालं? बहुतेक ज्याच्या जीवावर रुबाब करत होतीस त्या नवऱ्यानं तुझा अपमान केलेला दिसतोय. राणी, काय किंमत आहे ग तुझी त्याच्या आयुष्यात? हे जरा चेक कर आणि मग हवेमध्ये उड. राणी गप्प बसली आणि आता मेघनाची मुलाखत सुरू झाली. ॲज ए प्रोफेसर म्हणून तिचीसुद्धा कोणीतरी मुलाखत घेतली होती आणि भरपूर मुलाखत झाल्या. आणि इतक्यात त्या सरांनी अनाऊन्समेंट केली आणि म्हणाले, आजच्या मुलाखती इथेच थांबवतोय, उरलेल्या मुलाखती आपण 2 दिवसांनी घेऊया. कोणाला तरी वेळच नव्हता आणि त्यांनी वेळ मागून घेतलेली आहे असं म्हणून त्यांनी रोहितचं नाव नाही सांगितलं. आणि राणीला आनंद झाला आणि ती मेघनाला म्हणाली, बघितलं, हे सगळं माझ्या नवऱ्यानंच अरेंज केलं, कारण त्यांना वेळ नाही. आणि नवरा बायकोमध्ये एवढं चालतं मॅडम, आम्ही दोघं भांडणार, रुसणार, पुन्हा एकमेकांना म्हणवणार. पण तुम्ही फक्त त्या माकडासारखे आहात जे नुसतंच उड्या मारतं, त्याच्या हातात काहीच नसतं. आणि याच स्टेजवर मी सरांची मुलाखत घेणार म्हणजे घेणार असं म्हणून राणी हसून तिथून निघाली आणि मनात म्हणाली, हे रोहित कुमारसुद्धा मनातलं काहीच कळू देत नाहीत. आणि त्याला फोन करून ती म्हणाली, सर तुम्हीच निम्म्या मुलाखती पुढे ढकलल्यात ना, तुम्हाला वेळ नाही म्हणून. थँक्यू सो मच. आणि रोहित तसाच रागात म्हणाला, मला काय गरज पडली, तुला काय करायचं ते कर, सासूची चमची, असं म्हणून त्यानं फोन ठेवला. आणि राणी खूप हसली आणि खुश झाली आणि तिनं त्या मोबाईलवर तिचे ओठ टेकवले. आणि आता हे सगळं काही मुली बघत होत्या, मेघनाही बघत होती आणि त्या मुली तिला हसल्या आणि चिडवायला लागल्या. आणि राणी प्रचंड लाजली आणि मेघना तिला लाजताना बघून खूप खूप चिडली.